फायनली आज विश्वंभर सरांनी मला त्यांच्या बंगल्यावर फोन करून बोलवून घेतलं. त्यांनी स्वतः फोन केला मला निमंत्रण देण्यासाठी. ते काय म्हणाले माहिती आहे का? म्हणाले त्यांच्या मुलीच्या म्हणजे माझ्या श्रावणीच्या हातून महालक्ष्मीच्या मौल्यवान हाराची पहिली ओवाळणी होणार आहे आणि त्यासाठी राजशिर्के घराण्याचा होणारा जावई म्हणून निमंत्रण दिले मला मानाने. आज मला सगळ्यांसमोर हा मान मिळणार. काय ग, आनंद झाला ना तुला? आनंद झाला नसेलच, खात्री आहे माझी. कारण तू गद्दार निघालीस, विश्वासघात केलास तू माझा, पाठीत खंजीर खुपसलास. खंजीर खुपसलास पाठीत. आणि या गद्दारीची शिक्षा म्हणून मी तुला कायमची शांत केली. माझी श्रावणी अशी नाही, माझ्याशी कधीच असं वागणार नाही, धोका देणार नाही मला. मला माहिती आहे ती माझ्याबरोबर कायम एकनिष्ठ आहे. माझ्या शब्दाबाहेर कधीच नाही जाणार माझी श्रावणी, खात्री आहे मला. हा नमस्कार साहेब, बोला ना, काय काम काढलं? नमस्कार दौलतराव. नाही, पृथ्वी मला म्हणाला की तुम्ही पत्रिका आणि ज्योतिषशास्त्र खूप उत्तमरित्या पाहता म्हणून. खरं आहे का? वय वय साहेब, पूर्व पुण्य आहे. बघतो की मी पत्रिका. बोला ना, काय झालं? अण्णा लाऊडस्पीकरवर लावा. दौलतराव, तुम्हाला आपल्या घरातल्या लग्नाबद्दल सगळं समजलं असेलच. वय साहेब, कळलं ना, समजा कळलं. लई आनंदाची गोष्ट आहे बघा. बर, तर काम असं होतं, श्रावणीची पत्रिका बघून पुढच्या आठवड्याभरातला एक मुहूर्त काढायचा होता. कसं आहे, मला हे लग्न ना लांबणीवर टाकायचं नाही, लवकरात लवकर उरकून घ्यायचंय. वय 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 साहेब. आणि दौलतराव, तुम्ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि जवळचे आहात. त्यामुळे या लग्नात जे काही लागेल ना ते हक्काने मागून घ्या. तुम्ही पत्रिका बघा, एक छानसा मुहूर्त काढा आणि मला बंगल्यावर येऊन भेटा. बरं, आज घरी एक कौटुंबिक कार्यक्रम आहे, त्यासाठी सुद्धा मला तुमची उपस्थिती आवश्यक आहे. बरं, श्रावणीची जन्मतारीख सांगू का पृथ्वीच्या हातून तुम्हाला पत्रिका पाठवून देऊ? नाही नाही साहेब, एवढा त्रास नका घेऊ. श्रावणीची जन्मतारीख जन्म माझ्या डायरीत आहे लिहिलेली. मी आत्ताच बसतो, पत्रिका बघतो, गुण बघतो आणि मुहूर्त बघून लागलीच तुमच्या बंगल्यावर येतो. ठीक आहे, या, मी वाट बघतोय. वय वय साहेब, येतो. अरे देवा, एका आठवड्यात लगीन म्हणतात हे. अहो, किती धावपळ होईल आपली. पूजा अर्चा, खरेदी, बस्ता काढायचा असतोय तो. अरे शुभ, लई मोठी धावपळ होणार आहे. कसं व्हायचं? आई शांत हो, तू काही बी काळजी करू नकोस. तू आता फक्त बघतच बस, लग्न कसं राजेशाही थाटात होते ते. पण चला, मी निघतो. नंदका, मी श्रावणीची पत्रिका बघून मुहूर्त काढायला सांगितलं, पण रुद्राची पत्रिका पण त्यांना पाठवलीच नाही. त्याच्या पत्रिकेशिवाय गुण कसं जुळणार आहेत? अरे तू कशाला काळजी करतोस? मी रुद्रला फोन करून त्याची पत्रिका फोनवर मागवून घेते आणि दौलतरावांना फोनवर पाठवून देते. हा चालेल, तसं कर, पाठवून दे पत्रिका. आला सु, चल, दिल्लीच्या साहेबांबरोबर एक झूम कॉल आहे, तो करून घेऊया. बरं, चल चल. त्या दौलतच्या मनात अजूनही असा गैरसमज आहे की साहेब श्रावणीचे लग्न शुभूशी करून देणार आहेत. राहून देत त्याच्या मनात आज गैरसमज. म्हणजे मला रुद्रला फोन करून त्याची पत्रिका दौलतला पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. ह्या लग्नाच्या कन्फ्युजनचा फुगा जेव्हा सगळ्यांसमोर फुटेल तेव्हा खूप मजा येणार आहे आणि मला हे बघायला खूप आवडेल. वैशाली अचानक कशी मेली? म्हणजे तुला यात काही संशयास्पद वाटत नाहीये रुद्र? सर, अजून तरी आम्हाला काही कारण समजलं नाही.
तिचा मृत्यू खूपच अचानक झाला. तिची बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे. आता रिपोर्ट्स आले की ठोस काय ते कारण काय. मला सांग, या बंगल्यात शिरण्यासाठी किंवा इथली सुरक्षा मोडण्यासाठी तिला कुणी मदत केली होती का? याबद्दल तिने काही सांगितलं मरण्यापूर्वी? सर, तिनं कोणाचंच नाव घेतलं. साहेब वर सगळं व्यवस्थित आहे, ऑल ओके. गुड. बरं साहेब, ओवाळणीचा कार्यक्रम कधी सुरू करायचा? मी गुरुजींना सांगितलंय, ते आले की आपण सुरू करूया. काय भैया? ठीक आहे, चालेल. रुद्र, तुला श्रावणीशी काही बोलायचं असेल तर बोलू शकतोस. मला अरे अरे अरे, त्याला जरा शांतपणे नाश्ता पाणी तर करू दे, मग बोलेल की. घे घे रुद्र, चहा घे, नाश्ता पण येतोच आहे. हं? मग बोला सावकाश. शुभू, जरा बाहेर बघ जा, गुरुजी आलेत का, आणि आले असतील तर त्यांना काही पूजेचं साहित्य वगैरे लागणार असेल तर जा मदत कर लवकर. हो. हा विश्वंभर मध्ये काहीही बोलून घोळ घालत असतो. आता मलाच पावला पावलावर सावध राहावं लागणार आहे.